श्री गणेशाय नमः. हे अरूपाव्यया पूर्ण ब्रह्मा पंढरीराया, सज्जनांच्या विसाविया मजला परते लोटू नको. देवा हा दास गणू नको परक्याचा, आता म्हणू माझ्या पातकांचा नको आणू विचार चित्ती नारायणा. माझ्या करे न झाले पुण्य हे ठाऊके मजला गुण, फार काय तुला वदन दावण्या मी योग्य नसे. ऐशी स्थिती आहे जरी परी देवा कृपा करी, ओहळास गोदावरी पोटी आपल्या घेतसे. तैसे तुवा करावे दुःख अवघे निवारावे, पातकाला न उरू द्यावे माझ्या ठाई यत्किंचित. तू आणल्या मनात अवघेच काही घडून येत, रंकाचाही राव होत तुझा लादता वशिला. असो एकदा पुण्यराशी गेले उमरावतीसी, जाऊन उतरले सदनासी आत्माराम भिकाजीच्या. हा आत्माराम भिकाजी सुत उमरावतीचा असे प्रांत, मोठा अधिकार हातात होता त्याच्या विबुध हो. कायस्थ प्रभू याची जात हा संतांचा प्रेमी अमित, सदाचार संपन्न गृहस्थ गृहस्थाश्रमी वर्ततसे. त्याच्या घरी समर्थ गेले ते त्याने सांग पूजिले, मंगल स्नान घातले उष्णोदकाने गजानना. उठणी नाना प्रकारची अंगा लाविली साची, वृत्ती आनंदली त्याची संत सहवासे ते धवा. करवती काठी उमरेडचा धोतर जोडा नेसविलासाचा, भाली केशरी गंधाचा भव्य तिलक लाविलासे. कंठा माझी पुष्पहार नैवेद्याचे नाना प्रकार, दक्षिणेसी 100 रुपये त्याने ठेविले. धूपदीप आरती झाली पुष्पांजली समर्पिली, दर्शना लागी दाटी झाली उमरावतीच्या लोकांची. प्रत्येका ऐसे वाटावे समर्थ आपल्या घरी न्यावे, यथा सांग करावे पूजन त्यांचे येणे रीती. इच्छा ऐसी बहुता झाली परी थोडक्यांची मनीषा पुरली, सदनी पाऊले लागण्या भली पुण्य पाहिजे बलवत्तर. ते ज्यांच्या पाशी होते समर्थ गेले तेथे तेथे, काकी साधूस अवघे कळते अंतर्ज्ञाने करून. गणेश श्रीकृष्ण खापर्डे उमरावतीचे गृहस्थ बडे, वकिलीत ज्यांच्या पुढे ढीग रुपयांचे पडती की. दादासाहेब या प्रत म्हणत होते वऱ्हाडात, हा सज्जन भाविक अत्यंत ब्राह्मण शुक्ल यजुर्वेदी. त्याने विनंती करिता खरी महाराज गेले त्याच्या घरी, तेथेही झाली याच परी समर्थांची पूजा हो. गणेशाप्पा म्हणून होता लिंगायतवाणी, चंद्राबाई कामिनी त्याची परमभाविक असे. ती बोलली पतीला हा साधू पाहिजे नेला, कसेही करून घराला पहा विनंती करून. आपुले निष्पाप असल्या मन याच्या आगमने करून, होईला आपुले पवित्र सदन भाविकांचा देव असे. गणेशाप्पा म्हणे तिला वेड लागले आहे तुला, हा सदनी साधू न्यावयाला वशिला पाहिजे बलवत्तर. पहा खापर्ड्या लागुनी हा साधू न्यावया सदनी, श्रम पडले ते आण ध्यानी उगा हट्ट करू नको. चंद्राबाई म्हणे नाथा हे न पटे माझ्या चित्ता, सांगे माझी मनोदेवता सदनी साधू येतील हो. तुम्ही करा हो त्यांना नुसती सदनी येण्यास विनंती, गरीबावरी असते प्रीती संतांची ती विशेष. परियाप्पा बोले ना त्याची छाती होईना, बोलवा वयासी निज सदना श्री गजानन साधू ते. महाराज वदले अखेर गणेशाप्पाचा धरून कर, तुझे किती आहे सदन दूर तेवढे सांग मला. तुझ्या सदनी वाटते यावे काही वेळ बसावे, अरे चित्ती असेल ते बोलावे भीडन धरिता कवणाची. ऐसे महाराज बोलता गणेशा अप्पाची या चित्ता, हर्ष झाला तत्वता तो दोन शब्द बोलवे. समर्थास नेऊन सदनी पूजा केली उभयतांनी, आपुला संसार त्यांचे चरणी अर्पण केला तात्काळ. असो ऐशा पूजा अमित झाल्या उमरावतीत, त्या प्रत्येक पूजेप्रत एक गृहस्थ हजर असे. तो आत्माराम भिकाजीचा नात्याने हा होता भाचा, राहणार मुंबई शहराचा तार मास्तर असे की. तो रजा घेऊन भला उमरावतीस होता आला, भेटण्या आपुल्या मामाला बाळा भाऊ नाम ज्याचे. त्या बाळा भाऊ कारण समर्थांचे लागले ध्यान, म्हणे ऐशा साधूचे चरण सोडून कुठे जाऊ नये. प्रपंच अवघा अशाश्वत त्यात कशाला गोऊ चित्त, केला आजपर्यंत तोच आता पुरे झाला. काही असो आज पुन मी न सोडी त्यांचे चरण, अमृताला टाकून विष प्याया कुणी जावे. म्हणून प्रत्येक पूजेला बाळा भाऊ हजर भला,
होता बुध हो राहिला दुसरे न काही कारण. असो काही दिवसांनी शेगावी आले परतोनी, मळ्यासी न जाता जाणी आले मंदिरी मोठ्याच्या. त्या मंदिराच्या पूर्वेस एक जागा होती ओस, गजानन पुण्यपुरुष येऊन बसला ते ठाया. बातमी महाराज आल्याची कृष्णा पाटला कळली साची, त्यांनी जागा मळ्याची सोडली हे समजले. म्हणून आला धावत त्या ओस जागेवरी सत्य, महाराजा करून दंडवत अधोवदन बैसला. डोळ्यातून वाहे पाणी खंड त्याला नसे जाणी, वस्त्र टाकले भिजवोनी त्या अश्रूंनी छातीचे. तै महाराज वदले पाटलाला ऐसा कारे रडशी भला, शोक कोणता तुला झाला ते वेगे सांग मज. पाटील बोले त्यावर जोडून आपले दोन्ही कर, महाराज मळ्याचा अभेर का हो आज केलात हा. ऐसा अक्षम्य कोणता अपराध आता झाला सांगा, माझ्याकडून ज्ञानवंता मी लेकरू आपुले असे. ही देशमुखाच्या बाजूची जागा आहे बघासाची, एका मळ्याच्या मालकीची येथे तुम्ही राहू नका. मळ्यात मर्जी नसेल जरी तरी चला राहत्या घरी, ते खाली करीतो सत्वरी तुम्हासाठी दयाळा. का की तुम्हा वाचून मला न काही प्रिय आन, हे कळले वर्तमान अवघ्या पाटील मंडळी तेही तेथे धावून आले. महाराजा विनवू लागले निज सदना या भले हरी आणि नारायण. महाराज बोलले तयासी मी जो या जागेसी, येऊन बसलो आज दिवशी ते तुमच्या हितास्तव. ते पुढे येईल कळोन आता न करा भाषण, वाद दोघांचे निर्मूलन करील हे विसरू नका. जितके जगी जमेदार तितके न करीती विचार, मागचा पुढचा साचार हेच उणे त्यांच्या ठाई. जा बंकटलालासी पाहून आणावे गेसी, मी सोडिता तद्गृहासी तो नाही रागावला. ते काहे त्यासी विचार माझी कृपा तुमच्यावर, आहे ती न ढळणार कोणत्याही कारणांनी. बंकटलालही त्याला तेथ घालू लागला समजूत, यांच्या मर्जी विरुद्ध मळ्यात तुम्ही यांना नेऊ नका. माझ्या घरून जेव्हा आले तेव्हा सांगा मी काय केले, आपण आहोत त्यांची बाळे ते सारखे अवघ्यांना. सखाराम असोलकार आहे मनाचा उदार, तो जागा देण्यास इन्कार करणार नाही वाटते. सखाराम देईल जागा पुढचे करू आपण बघा, म्हणजे अवघ्यास यात भागा घेता येईल सहजची. समेट अवघ्यांचा होऊनी मठ बांधिला त्या ठिकाणी, परशुराम सावजींनी मेहनत घेतली विशेष. समर्थांच्या बरोबर निस्सीम भक्त होते चार, भास्कर बाळाभाऊ पितांबर उमरावतीचा गणेश आप्पा. रामचंद्र गुरव त्याच परी राहत होता बरोबरी, हे 5 पांडव श्रीहरी गजानन शोभू लागले. वृत्ती बाळाभाऊची अतिविरक्त झाली साची, परवान त्याने नौकरीची केली यत्किंचिता आपुल्या. पत्रे येती वरच्यावरी बाळाभाऊस येण्या घरी, परिणामांतरी काहीच त्याच्या होईना. भास्कर म्हणे गुरुराया हा सोकला पेढे खाया, म्हणून ना इच्छी जाया आपल्यापासून कोणीकडे. तुम्ही द्यावाया ते मार म्हणजेच हा जवळ करील घर. रत्न 14वे पाहिल्या बिगर हा येथून हलणे नसे. लकडी वाचून माकड पहान होई कधी धड, मोठाले ते पहाड भिऊ लागती वज्राला. एकदा बळेच घालवून दिले बाळाभाऊ कारण, परी तो आला परतून राजीनामा देवोनिया. बाळाभाऊ शेगावासी येता भास्कर बोलला त्यासी, कार्य आम्हा त्रास देसी येथे येऊन वरच्यावर. ओढाळ बैल हिरव्यावर पाहे पडाया निरंतर, त्यास जरी दिला मार तरी येई तेथ पुन्हा. तैसी लोचटा तुझी कृती तंतोतंत निश्चिती, झाली जयाला विरक्ती त्यानेच येथे यावे रे. हे अहंकाराचे भाषण समर्थान खपले जाण, त्यांनी भास्कराचे अज्ञान निवटाया कृत्य केले ऐसे. एका गृहस्थाच्या हाती भली थोरली छत्री होती, ती गजानने घेऊन हाती बाळास झोडू लागले. मारता मारता मोडली बुध होती छत्री भली, मग एक मोठी घेतली भरीव काठी वेळूची. तिने मारणे सुरू केले ते पाहता लोक भ्याले, काही पळून गेले सोडून त्या मठाला. परी बाळाभाऊ तसाच पडला समर्थांच्या पुढे भला, कैक म्हणती असेल मेला तो या अशा माराने.